नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 402 अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया. घटक 5 स्वयंनिर्देशित अध्ययन. अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन यामध्ये एकूण 6 उपघटक आहेत. 1 स्वयंनिर्देशित अध्ययन संकल्पना. दुसरा आहे स्वयंनिर्देशित अध्ययनाची प्रक्रिया. 3 स्वयंनिर्देशित अध्ययनातील पायऱ्या. 4 स्वयंनिर्देशित अध्ययनासाठीच्या प्रशिक्षण पायऱ्या. 5 स्वयंनिर्देशित अध्यापन साहित्य रचना. आणि 6 आहे दूरशिक्षणातील संज्ञापनाचे विविध प्रकार व रचना. पारिभाषिक शब्द, शब्दार्थ, सारांश आणि अधिक वाचनासाठी पुस्तके दिलेली आहेत. पाठाची उद्दिष्टे. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजू शकेल की स्वयंनिर्देशित अध्ययनाची संकल्पना समजू शकेल, स्वयंनिर्देशित अध्ययनाची प्रक्रिया समजेल, स्वयंनिर्देशित अध्ययनातील पायऱ्या समजतील, स्वयंनिर्देशित अध्ययनासाठीच्या प्रशिक्षण पायऱ्या लक्षात येतील, स्वयंनिर्देशित अध्यापन साहित्याची रचना कळेल, दूरशिक्षणातील संज्ञापनाचे विविध प्रकार व रचना समजतील. पाठाचे प्रास्ताविक. अध्ययनासाठी स्वयंनिर्देशित अध्ययन ही एक खूप जुनी पद्धती आहे. यात अध्ययनार्थी हा स्वतःच्या प्रेरणेने स्वतःच्या गरजेनुसार शिकत असतो. या प्रक्रियेत स्वतःच्या जबाबदारीवर सर्व अध्ययन प्रक्रिया चालते. शिक्षक प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी आहात. एक विद्यापीठाचा अध्ययनार्थी हा स्वयंनिर्देशित अध्ययनार्थीच असतो. तुम्ही या संकल्पनांचा ज्यावेळी अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला स्वतःमधला स्वयंनिर्देशित अध्ययनार्थी लक्षात येईल. ही प्रक्रिया समजून घ्या आणि आत्मसात घटकाचा प्रयत्न करा. कदाचित ही पद्धती तुम्ही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही राबवू शकता. यासाठी प्रथम तुम्हीच आत्मसात करा. अध्ययन प्रक्रिया. त्यासाठी अध्ययन साहित्य रचना, वाचन, लेखन, निरीक्षणासाठी आवश्यक विश्लेषण, चित्र साक्षरता, स्रोतांची निवड व वापर, स्वयं अध्ययनार्थींचे परमबोधन, विविध माध्यमांद्वारे साहित्य वापरण्यामागील मानसशास्त्रीय आकार याविषयीची माहिती आपण या घटकात पाहणार आहोत. पाठाचे विषय विवेचन. त्यातील पहिला उपघटक स्वयंनिर्देशित अध्ययन संकल्पना. स्वयंनिर्देशित अध्ययन पद्धती आहे. उदाहरणार्थ पाश्चात्य प्लेटो, सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, अलेक्झांडर हे स्वयंनिर्देशित अध्ययनार्थीच होते. आपल्या भारतात पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनीही प्रथमपासूनच अध्ययनावर भर दिलेला आहे. एकलव्याचे उदाहरण हे आपल्याकडे स्वयं अध्ययनार्थींचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. मध्यंतरीच्या दीर्घ काळात ही पद्धती दुर्लक्षित होती, पण अगदी अलीकडे म्हणजे 1960 नंतर स्वयं अध्ययन पद्धतीला पुन्हा नव्याने चालना मिळाली आहे. प्रामुख्याने मुक्त शिक्षण व प्रौढ शिक्षण यामुळे ही गती प्राप्त झाली. 1960-1980 या काळात पाश्चात्य देशात अनेक संशोधन प्रकल्प हे हाती घेण्यात आले. या संशोधनातून टो यांनी 1979 मध्ये द ॲडल्ट लर्निंग प्रोजेक्ट म्हणजे TAM 1979 हे पुस्तक लिहिले. त्याचप्रमाणे स्वयंनिर्देशित अध्ययनाचे मापन करणारी कसोटी व त्यावरून एक श्रेणी तयार केली व त्यावरून मापन करता येणे शक्य झाले. स्पियर व मोकर यांनी 1984 मध्ये अध्ययनार्थींच्या स्वयंनिर्देशित अध्ययनाचे कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात याविषयी संशोधन केले. नोल्स यांच्या प्रयत्नातून आफ्रिकेत प्रौढ अध्यापनाची संकल्पना लोकप्रिय झाली. यांच्या स्वयंनिर्देशित अध्ययनावरील संशोधनातून जे प्राप्त झाले ते स्वयंनिर्देशित अध्ययनास मार्गदर्शक ठरले. ही मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत. 1. स्वयंनिर्देशित अध्ययनात मानव हा त्याच्या क्षमतांनुसार वृद्धिंगत होत असतो आणि त्याला स्वयंनिर्देशित अध्ययनाची गरज असते. 2. अध्ययनार्थींचे अनुभव हेच खऱ्या अध्ययनार्थींसाठी मोठे स्रोत असतात. 3.
व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील कार्ये चांगली होण्यासाठी काय आत्मसात केले पाहिजे हे लक्षात घेते व शिकते. 4. समस्या केंद्रित अध्ययन म्हणजे प्रॉब्लेम सेंटर लर्निंग किंवा कार्य हेच प्रौढांचे नैसर्गिक उद्बोधन करीत असते. 5. स्वयंनिर्देशित अध्ययनार्थी हा स्वतःच्या विविध आंतरिक प्रेरणेतून प्रेरित झालेला असतो. उदाहरणार्थ जिज्ञासा, स्व आदर म्हणजे सेल्फ एस्टीम, कार्यसिद्धीची जिद्द आणि पूर्णत्वाचे समाधान. 1987 मध्ये स्वयंनिर्देशित अध्ययनावर आंतरराष्ट्रीय स्तरावर परिसंवाद घेण्यात आला. त्या परिसंवादानंतर स्वयंनिर्देशित अध्ययनास अधिक चालना मिळाली व स्वयंनिर्देशित अध्ययन ही संकल्पना अधिकाधिक विकसित होत गेला व त्यानुसार ही संज्ञा, अर्थ, प्रक्रिया, अध्ययनार्थींची वैशिष्ट्ये वगैरे अंगांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. स्वयंनिर्देशित अध्ययनाची संकल्पना ही सर्वांनाच परिचित आहे असे नाही, परंतु स्वाध्याय ही संकल्पना परिचित आहे. त्याला जवळची आणखी काही कल्पना म्हणजे स्वतंत्रपणे अभ्यास, इंडिपेंडंट स्टडी या संकल्पनेविषयी शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आढळते. अनेक व्याख्याही उपलब्ध आहेत. शिवाय अनेक समानार्थी शब्दही प्रचलित आहेत. स्वतंत्रपणे अध्ययनार्थी मिळत्या जुळत्या कल्पनांमध्ये गृहाभ्यास म्हणजे होमवर्क, अध्ययन खोली, स्टडी हॉल, करार, कॉन्ट्रॅक्ट, अध्ययनांची स्वयंपूर्णांगे, लर्निंग मॉडेल्स, पर्यवेक्षित अभ्यास, अनसुपरवायझर स्टडी, वैयक्तिक अभ्यास, इंडिव्हिज्युअलाइज स्टडी, वैयक्तिक पद्धती, पर्सनलाइज सिस्टीम, संगणक केंद्री म्हणजे कम्प्युटर असिस्ट इन्स्ट्रक्शन आणि स्वयं अध्ययन म्हणजे सेल्फ इन्स्ट्रक्शन इत्यादी समावेश होतो. आता या संकल्पनांमध्ये साधर्म्य असले तरी त्यांचे स्वतंत्रपणे अध्ययन वैशिष्ट्ये माहीत हवीत. त्याचप्रमाणे स्वयंनिर्देशित अध्ययन या संकल्पनेच्या विकासात इतरही काही संकल्पना वरवर पाहिल्या तर त्या सारख्या वाटतात. उदाहरणार्थ स्वयंनिर्देशित शिक्षण, स्वयंनियोजन अध्ययन, अध्ययन प्रकल्प, स्वयंशिक्षण, स्वयं अध्यापन, स्वायत्त अध्यापन, स्वतंत्र अध्ययन आणि मुक्त अध्ययन या विविध संकल्पनांचा अर्थ पाहताना त्यातील सूक्ष्म भेदही आपल्या लक्षात येतो. स्वयंनियोजित अध्ययन म्हणजे सेल्फ प्लॅन लर्निंग यामध्ये अध्ययनार्थी स्वतःच आपल्या ठरविलेल्या कार्याचे किंवा अध्ययनाचे नियोजन करतो. संपूर्ण अध्ययनाचे वेळेचे नियोजन करतो. अध्ययनाशी संबंधित सर्व कृतीचे वेळेचे नियोजन केले जाते. हे .am 1979 मध्ये त्यांनी निर्माण केलेले आहे. स्वायत्तपूर्ण अध्ययन म्हणजे ऑटोनॉमस लर्निंग. स्वायत्तता ही नेहमी विचाराचे स्वतंत्र, वैयक्तिक निर्णय क्षमता आणि विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता यांच्याशी संबंधित असते. येथे विद्यार्थ्यांच्या सततच्या अध्ययनात शिक्षकांच्या वैयक्तिक स्वायत्तेस महत्त्वाचे स्थान प्रदान केलेले आहे. तिसरा आहे स्वयं अध्यापन म्हणजे ऑटोडिडॅक्सी. जे स्वयं अध्यापन अनौपचारिक शिक्षण पद्धतीच्या बाहेर केले जाते त्याला स्वयं अध्यापन म्हणतात. ह्या ठिकाणी अध्ययनाचा हेतू विद्यार्थी स्वतः निश्चित करतो. चौथा आहे स्वयंशिक्षण सेल्फ एज्युकेशन. स्वयंनिर्देशित अध्ययनास विविध देशांमध्ये किंवा संस्कृतीमध्ये वेगवेगळे पारिभाषिक शब्द किंवा संज्ञा वापरल्या जातात. उदाहरणार्थ रशियामध्ये स्वयंशिक्षण या अर्थाने प्रचलित आहे. प्रौढांमध्ये स्वयंशिक्षणाची रशियामध्ये स्वयंशिक्षण या अर्थाने प्रचलित आहे. प्रौढांमध्ये स्वयंशिक्षणाची भूमिका निसर्गतःच जास्त असते व ती व्यक्तिमत्वाच्या खूपच उपयुक्त असते. स्वयंशिक्षणाने स्वतःमधल्या क्षमता ह्या जास्तीत जास्त पद्धतशीरपणे आणि व्यापक प्रमाणात व यशस्वीपणे विकसित करता येतात. पाचवा आहे मुक्त अध्ययन ओपन लर्निंग. वैयक्तिक अध्ययन हे नेहमी मुक्त अध्ययनाशी संबंधित असते. उदाहरणार्थ संकणाधिष्ठित अध्ययन हा त्याचाच एक प्रकार आहे. स्वतंत्रपणे अभ्यास म्हणजे इंडिपेंडंट स्टडी या संकल्पनेच्याही अनेक व्याख्या आहेत व या व्याख्यामागे साधारणपणे 2 दृष्टिकोन आहेत हे या व्याख्यावरून स्पष्ट होईल. स्वयंनिर्देशित अध्ययन व्याख्या व स्वरूप.
स्वयंनिर्देशित अध्ययन ही पूर्णपणे विद्यार्थ्यांवर अवलंबून असणारी एक अभ्यास पद्धती आहे. स्वयंनिर्देशित अध्ययन म्हणजे स्वतःने स्वतःला दिशा देऊन केलेले अध्ययन. अशी स्वनिर्देशित अध्ययनाची सोपी व्याख्या आपणास करता येईल. म्हणजेच ही विद्यार्थी केंद्रित वैयक्तिक अध्ययनाची पद्धती आहे. अर्थात सूक्ष्मात गेल्यावर स्वयंनिर्देशित अध्ययनाचे वेगळेपण लक्षात येऊ लागले. हिमस्ट्रा आर यांच्या मते स्वयंनिर्देशित अध्ययनात अनेक कृतींचा समावेश होतो. त्या अशा अध्ययनाची ध्येय स्पष्ट व साध्य करण्यासाठी आशय व कौशल्यांचा वापर करता येतो. 2. नेमके अध्ययन कशाचे यावर लक्ष केंद्रित करणे, विविध माहिती स्रोत, संदर्भ, अध्ययन साहित्याचा शोध व बाहेरील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा उपयोग करणे. 3. प्राथमिक स्तराकरिता अध्ययन कौशल्याचा वापर करता येणे. 4. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व विविध निर्णय घेण्याची जास्तीत जास्त जबाबदारी घेणे. वैयक्तिक प्रकल्प, स्वतंत्रपणे संशोधन क्षेत्रीय कार्य करणे, शिकाऊ उमेदवारी किंवा अध्ययन समूहात सहभाग घेणे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा व संपर्क सत्राचा उपयोग करणे, विशिष्ट विषयातील अध्ययनाची कौशल्ये संपादन करणे. स्वयंनिर्देशित अध्ययन ही अभ्यासाची एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये नियोजन, प्रयत्नांची दिशा ठरविणे आणि त्यांचे मूल्यमापन करणे या बाबींची प्राथमिक जबाबदारी अध्ययनार्थींवर असते. 6 आहे स्वयंनिर्देशित अध्ययन हे प्रौढ अध्ययनाला प्रेरणा देणारी अध्ययन पद्धती आहे. ज्यामध्ये पद्धतीमध्ये नियोजनासाठी प्राथमिक जबाबदारी अध्ययनार्थीला मार्गदर्शन करणे व योग्य प्रकारे अध्ययन होते. तसेच ज्या पद्धतीमध्ये नियोजनासाठी प्राथमिक जबाबदारी अध्ययनार्थीला मार्गदर्शन करणे व योग्य प्रकारे अध्ययन होते किंवा नाही याकडे लक्ष देणे, या कृती वैयक्तिक जबाबदारी आहे असे गृहीत धरले जाते. सेल्फ डायरेक्टेड लर्निंग इज हायली intentional adult learning in which individual assumes the primary responsibility for planning, guiding and conducting learning. वरील व्याख्या व स्वरूपावरून लक्षात येते की स्वयंनिर्देशित अध्ययन ही प्रौढ व्यक्तींसाठी आवश्यक असणारी अशी क्षमता आणि अध्ययन पद्धती आहे. या पद्धतीत शिकणे ही स्वतः विद्यार्थ्यांची प्राथमिक जबाबदारी आहे असे मानले जाते. त्यामुळे अभ्यासातील नियोजन, मार्गदर्शन, विविध स्रोतांचा शोध, अध्ययनांचे मूल्यमापन या सर्व कृती स्वतः विद्यार्थ्याला कराव्या लागतात. अर्थातच ही अध्ययन पद्धती दूरशिक्षणाद्वारे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व अशा प्रकारे शैक्षणिक कार्यक्रम आयोजन करणाऱ्या मुक्त विचारा विद्यापीठासारख्या संस्थांनी उपयुक्त ठरणारी पद्धती आहे. या अध्ययनाच्या प्रक्रियेचे स्वरूप किंवा शिक्षणाचे आयोजन करणे शक्य होईल. निर्देशित अध्ययनाची प्रक्रिया पुढे स्पष्ट केलेली आहे. उपघटक 2 स्वयंनिर्देशित अध्ययन प्रक्रिया. द प्रोसेस ऑफ सेल्फ डायरेक्टेड लर्निंग. स्वनिर्देशित अध्ययन पद्धती सहजासहजी आत्मसात होत नाही. ती एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे व त्यातून ती व्यक्ती हळूहळू स्वयंनिर्देशित अध्ययनात प्रावीण्य प्राप्त करते. या प्रक्रियेत अशी व्यक्ती 4 अवस्थांमधून जात असते. पहिल्या अवस्थेत शिकणारी व्यक्ती अस्वस्थ होते. उदाहरणार्थ आपण 5 तास अभ्यास करूनही नापास कसे होतो यासारख्या विचाराने अस्वस्थता व दिशाहीनतेची भावना निर्माण होते. वैचारिक संघर्ष निर्माण होतो. यातील अस्वस्थता त्याला खूप त्रस्त करते. काही वेळेस त्याचे दोषारोप दुसरा घटकावर केले जाते. उदाहरणार्थ शिक्षकांनी चांगले शिकविलेच नाही, परीक्षेच्या वेळी घरात पाहुणेच आले, वेळच मिळाला नाही, पुस्तके उपलब्ध झाली नाहीत वगैरे. या अवस्थेतून बाहेर पडल्यावर त्याला इतरांच्या साहाय्याने स्वतःचे दोष पारखता येतात व स्वतःच्या समस्या नेमकेपणाने मांडायचा प्रयत्न अध्ययनार्थी करतो. आपण नापास का झालो याच्या कारणांचा शोध घेतो. यासाठी तो इतरांची मदत घेतो. सर्व बाजूंनी स्वतःच विचार केल्यानंतर मीच यास जबाबदार आहे याची जाणीव निर्माण होते. एकदा ही जाणीव झाली की समस्येच्या संदर्भात नवीन माहिती, नवीन ज्ञान मिळवतो.
उदाहरणार्थ नापास होऊ नये यासाठी काय करावे लागेल, कोणती काळजी घ्यावी लागेल, या सर्वांचा विचार करून नव्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास करतो, ह्याची पडताळणी करतो. परीक्षा दिल्यावर आत्मविश्वास प्राप्त होतो व अभ्यासविषयक पद्धतीची अधिक सुस्पष्टता प्राप्त होते. त्याची काही वेळ मूळ गृहीतके पूर्णपणे कोलमडून पडतात. या सगळ्या प्रक्रियेत तो हळूहळू त्यावर स्वतःवर जास्त जबाबदारी घेतो. माझ्या कृतीला यशापयशास मी जबाबदार आहे याची जाणीव हे स्वतः विषयीची चुकीची गृहीतके, उदाहरणार्थ मला जेवता येतच नाही, मी करूच शकत नाही, असत्यच आहे हे त्याच्या लक्षात येते व स्वतःच्या अध्ययनांची जबाबदारी स्वतःकडे घेतो. स्वतःच निर्देशाने अभ्यास करायचा अशा वैयक्तिक जबाबदारीकडे तो अंतिमतः जातो. या ठिकाणी मार्लिन टॉयर यांच्या मते स्वयंनिर्देशित अध्ययनाची प्रक्रिया नेमकी कशी घडते ते खालील आकृतीमध्ये दिलेले आहे. पहिले म्हणजे अस्वस्थ होणे, त्यानंतर समस्येचे नेमके आकलन, इतरांच्या साहाय्याने अंतर्दृष्टी निर्माण होते, मग आपण विमर्शी विचार करतो, उपायांचे नवे ज्ञान मिळवितो, पुन्हा पडताळतो आणि अधिक सुस्पष्टता प्राप्त होते आणि गृहीतांना धक्का बसतो. स्वयंनिर्देशित अध्ययन करणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये. स्वयंनिर्देशित अध्ययन करणारा विद्यार्थी हा स्वतः अध्ययनाच्या संधी स्वीकारण्यास सतत तयार असतो. क्रियाशील अध्ययनासाठी स्वतः जबाबदार असतो. त्याला अध्ययनाविषयी प्रेम असते, त्याच्या अंगी सर्जनशीलता असते. अध्ययनाच्या मूलभूत कौशल्यांची व समस्या निराकरणाच्या कौशल्यांचा वापर करता येण्याची क्षमता त्याच्याजवळ असते. तो सतत क्रियाशील असतो. तो अंतःप्रेरणेने प्रेरित झालेला असतो. या प्रेरणेमागे स्वचे अस्तित्व टिकविण्याची गरज, जिज्ञासा, एखादी गोष्ट साध्य करण्याची इच्छा, पूर्णत्वाचे समाधान इत्यादी घटक असतात. तो विविध अध्ययन शैली आणि अनुभवातील विविध भूमिका स्वीकारायला तयार असतो. प्राथमिक जबाबदारी ही व्यक्तिगत अध्ययनाची असते. ही वैशिष्ट्ये अंगीकृत करायची म्हणजे स्वयंनिर्देशित अध्ययनार्थी होय, पण अशी ती सोपी प्रक्रिया नाही हे त्यावरून स्पष्ट होते. असा विद्यार्थी होण्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे एखाद्या शिक्षणाला प्रवेश घेण्यापासूनच विचाराला आणि अनुषंगिक बदलाला सुरुवात करावी लागते. स्वयंनिर्देशित अध्ययनात कृतीचा समावेश होतो. त्या विशिष्ट क्रमाने व पायऱ्यांनी होतात, त्यामुळे त्या पायऱ्यानुसार कृतींचे नियोजनही करावे लागते. स्वयंनिर्देशित अध्ययनाच्या पायऱ्या पुढील आकृतीमध्ये दिलेल्या आहेत. त्या म्हणजे 1. स्वयंप्रेरणा, 2. गरजांची निश्चिती, 3. ध्येय, हेतू, उद्दिष्टे निश्चिती, 4. स्रोतांचा शोध, 5. कृतींचे नियोजन, 6. स्वयंनिर्देशित अध्ययन. उपघटक आहे स्वयंनिर्देशित अध्ययनातील पायऱ्या. स्वयंनिर्देशित अध्ययनातील ह्या पायऱ्या चढताना एक टप्पा गाठल्यानंतर अध्ययनार्थी पुढे जात असतो. हे पुढे दिल्याप्रमाणे घडते. 1. स्वयंप्रेरणा म्हणजे सेल्फ मोटिवेशन. स्वयंनिर्देशित अध्ययनात वैयक्तिक जबाबदारी ही सर्वाधिक महत्त्वाची असल्याने कारणाने स्वयंवर ही संकल्पना केंद्रित झालेली आहे. कुठलाही अभ्यास हाती घेताना किंवा पूर्ण करताना त्याची सुरुवात स्वयंप्रेरणेचे होते. स्वयंप्रेरणा नसेल तर शिकण्याची इच्छाच राहणार नाही आणि ही स्वयंप्रेरणाच अध्ययनार्थींना अस्वस्थ करत असते. एकलव्याचे धनुर्विद्या शिकण्याचे उदाहरण स्वयंनिर्देशित अध्ययनाचे एक चांगले उदाहरण आहे. त्यामध्ये ह्या विविध पायऱ्या प्रतिबिंबित होताना दिसतात. एकलव्याला धनुर्विद्येत प्रचंड रस होता. शिकण्याची तीव्र इच्छा, आकांक्षा होती. तो स्वतः शिकण्याची धडपड करीत होता. मला काही करायचंय अशी अध्ययनार्थ्यांच्या आतूनच प्रेरणा असते व तो शिकण्यासाठी धडपडत असतो. दुसरा आहे गरजांची निश्चिती, आयडेंटिफिकेशन ऑफ नीड्स. शिकण्याविषयीच्या अस्वस्थ प्रेरणेतून शिकण्यासंदर्भातील गरजा स्पष्ट होऊ शकतात. एकलव्याला उत्तम धनुर्धारी बनणे ही गरज होती. मुक्त विद्यापीठातील B.Edच्या विद्यार्थ्याला प्रवेश घेण्यापूर्वी B.Ed ही पदवी प्राप्त करणे ही आवश्यक बाब वाटते, म्हणून ती स्वयंप्रेरणा बनते व प्रवेश मिळेपर्यंत तो अत्यवस्थ असतो. मला सेवेत कायम करून घेणार आहेत. मला अध्यापनात अजूनही इतर
काही चांगल्या पद्धती शिकायच्या आहेत. माझ्या व्यावसायिक विकास मला करायचा आहे. मला फक्त आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी पदवी घ्यायची आहे. माझ्या शाळेत मला इतर सहकाऱ्यांपेक्षा माझे वेगळे व्यक्तिमत्व असायला हवे. यासारख्या विविध गरजा त्याच्यापुढे असतात. या गरजांचे तो प्राधान्यक्रम ठरवितो व पुढील अध्ययनाविषयीच्या कृतीकडे तो वळतो. हीच त्याची शिकण्यामागची स्वतःची वेगळी ध्येय आणि उद्दिष्टे होतात. 3. ध्येय किंवा हेतू किंवा उद्दिष्टे निश्चिती. आयडेंटिफिकेशन ऑफ गोल्स. या तीनही संकल्पना वरवर पाहिल्या तर त्या समानच वाटतात, पण त्यात सूक्ष्म भेद आहेत. त्यांच्यात व्याप्तीत फरक आहे. ध्येय हे व्यापक असते, त्यानुसार हेतू कमी व्यापक व शेवटी उद्दिष्टे येतात. उदाहरणार्थ एकलव्याला क्षत्रियांसारखे योद्धा व्हायचे होते. त्यासाठी सर्व युद्धकला प्राप्त करणे ही त्याचे अंतिम ध्येय होते. यापैकी धनुर्विद्या ही एक कला म्हणजे उत्तम धनुर्धारी होणे हा त्याचा एक हेतू झाला. त्यानंतर ही धनुर्विद्या शिकण्यासाठी त्याविषयीचे ज्ञान व कौशल्य आत्मसात करणे ही उद्दिष्टे झाली. ती त्यात स्वतः निर्धारित केली आणि त्यात स्वतः सराव, निरीक्षण याद्वारे कृतीद्वारे ही उद्दिष्टे त्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 4. स्रोतांचा शोध. सर्चिंग ऑफ सोर्स. एकदा शिकण्याची उद्दिष्टे निर्माण झाली की ती साध्य करण्यासाठी विविध स्रोतांचा शोध घेतला जातो. त्यात अध्ययनार्थी तज्ज्ञ, संदर्भ, पुस्तक, माहिती, सुविधा, साधने, संगणक वगैरे शोध घेतो. स्वतःची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्यांचा शोध असतो. एकलव्याने स्वतःच द्रोणाचार्य म्हणजे गुरु हा मानवी स्रोतांचा शोध घेतला. तो प्राप्त झाला नाही म्हणून अन्य पर्याय शोधले, पण तरीही त्यांची स्वयंनिर्देशित अध्ययनाची प्रक्रिया खंडित झाली नाही. 5. कृतीचे नियोजन. प्लॅनिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज. एकदा स्रोतांचा शोध घेतला की त्यानुसार कृतींचे नियोजन केले जाते. विविध स्रोतांच्या मदतीने विविध कृतींचे नियोजन केले जाते. कृती अनेक असू शकतात. त्यांची जागा ठरविणे, वेळापत्रक तयार करणे, वाचन करणे, टिप्पणे काढणे, प्रश्नोत्तर लिहिणे, प्रयोग करणे, निरीक्षणे, माहिती मिळविणे अशा अनेक कृती अभ्यासात येतात. या सर्व कृती केव्हा, कशा, किती वेळात पूर्ण करावयाच्या ह्याचा एक आराखडा अध्ययनार्थ्याला तयार करावा लागतो. ह्याच्या अनुषंगाने तो पुढील वाटचाल करू शकतो. 6. आहे स्वयंनिर्देशित अध्ययन म्हणजे सेल्फ डायरेक्टेड लर्निंग. ह्या शेवटचा टप्पा आहे. आपल्या नियोजनाप्रमाणे प्रत्यक्ष कार्यवाही करणे येथे अभिप्रेत आहे आणि अध्ययनार्थींमध्ये स्वयंनिर्देशित अध्ययनाची क्षमता प्राप्त होते व वेळीच वैशिष्ट्ये त्याच्यात विकसित झालेली असतात. उपघटक 4. स्वयंनिर्देशित अध्ययनासाठी प्रशिक्षणाच्या पायऱ्या. स्टेप इन ट्रेनिंग ऑफ SDL. स्वयंनिर्देशित अध्ययन ही सहजासहजी होण्यासारखी बाब नाही. त्यासाठी काही विशिष्ट हेतूसाठी विशिष्ट कृतींचा अवलंब हा आवश्यक असतो आणि सरावही अनिवार्य असतो. काही स्वयंनिर्देशित अध्ययनाला उपयुक्त ठरवतील अशा पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. स्वयंनिर्देशित क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावा लागतो. प्रशिक्षण कार्यक्रमात विविध सरावांच्या पायऱ्यांचा समावेश करता येतो आणि त्यानुसार प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करावा लागतो. स्वयंनिर्देशित अध्ययनाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात खालील पायऱ्यांचा समावेश होतो. ह्या पायऱ्यांचा उपयोग तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये स्वयंनिर्देशित अध्ययन कौशल्ये विकसित करण्यासाठी होईल. त्यासाठी प्रशिक्षण द्यावे लागेल. 1. सहकार्यात्मक अध्ययनाचे वातावरण तयार करणे. 2. परिस्थितीचे विश्लेषण करणे. 3. कार्यक्षमतांची रूपरेषा ठरविणे. 4. अध्ययन गरजांचे निदानात्मक मूल्यमापन. 5. अध्ययन कराराचा मसुदा तयार करणे. 6. अध्ययनाचे स्वयं व्यवस्थापन. 7. विमर्शन आणि अध्ययन. 8. मूल्यमापन आणि अध्ययनाची विश्वासार्हता. 9. स्वयंनिर्देशित अध्ययनाचे चिकित्सक संयोजन करणे. 1. सहकार्यात्मक अध्ययनाचे वातावरण तयार करणे. यामध्ये सहकार्यात्मक अध्ययनाच्या वातावरणात योग्य प्रकारे शारीरिक, मानसशास्त्रीय, सामाजिक, बौद्धिक, प्रशासकीय, पोषक व आधारात्मक वातावरणाचा समावेश होतो.
यामध्ये अध्ययनार्थी व प्रशिक्षण यांचे संबंध समान पातळीवरचे असतात. प्रथम, सहकार्यात्मक अध्ययनाचे वातावरण निर्माण होणे की अध्ययनार्थी त्यांच्या परिस्थितीचे विश्लेषण करू शकतात. 2. परिस्थितीचे विश्लेषण करणे. स्वयंनिर्देशित अध्ययनासाठी जो प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाईल त्यात शिकणाऱ्यांच्या गरजा विश्लेषण आवश्यक ठरत असते व ज्या परिस्थितीत कार्य करतो त्या परिस्थितीचे विश्लेषण व चिकित्सक जाणीव असली पाहिजे. त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या समस्या समजायला आणि प्रशिक्षणाचे नियोजन करण्यास मदत होते. स्वनिर्देशित अध्ययनाचे हे परिस्थितीचे विश्लेषण अध्ययनार्थींचे करणे गरजेचे जास्त योग्य. त्यातून त्याला शिकण्याची संयुक्तिकता कळते आणि प्रेरणा होतात. परिस्थितीचे विश्लेषण अभ्यासक्रमाचे विश्लेषण, अध्ययन साधन सुविधांचे विश्लेषण इत्यादींचा समावेश होतो. 3. कार्यक्षमतांची रूपरेषा ठरविणे. अध्ययनार्थींना परिस्थितीचे विश्लेषण करताना मला कोणते ज्ञान कौशल्य कोणत्या दृष्टिकोन माझ्या कार्यक्षमतेमध्ये उपयुक्त ठरणार आहेत असेही प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांचा शोध घेताना क्षमतांची रूपरेषा तयार होते. त्याचा उपयोग अध्ययनार्थींना अभ्यासक्रमांसंदर्भात अधिक सुस्पष्टता येते. त्यास अनुरूप असा अभ्यासक्रम विकसनशील होतो. 4. अध्ययन गरजांचे निदानात्मक मूल्यमापन. अपेक्षित क्षमतांसह रूपरेषा निर्धारित केल्यानंतर त्या अनुषंगाने अभ्यासक्रम तयार करताना स्वतःच्या अध्ययन गरजांचे निदान करावे लागते. काही गोष्टी अपेक्षित पूर्वज्ञानाचा भाग असतात. त्या पूर्णतः आपणाच गरजा केवळ शिकणाऱ्यांच्या असे नाही तर काही वेळेला त्या सामाजिक गरजाही असू शकतात. त्यामुळे समाजाच्या गरजा ह्यांचा समतोलही राखावा लागतो. 5. अध्ययन कराराचा मसुदा तयार करणे. अध्ययनार्थींनी गरजांचा सविस्तर क्रम निश्चित केल्यानंतर ते स्वतःच अध्ययन करार तयार करतात. त्यामध्ये ते कसे शिकणार, केव्हा शिकणार, अध्ययनाच्या मूल्यमापनाची कोणते निकष वापरणार आणि अध्ययनाची विश्वासार्हता कशी ठरवणार. अध्ययन करार हा अध्ययनार्थींना स्वयं अध्ययनावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो आणि विद्यार्थी हे निर्जनात कार्यवाहीत आणि स्वतःच्या अध्ययनाच्या मूल्यमापनात मोठ्या प्रमाणात स्वतःकडे जबाबदारी घेतात. यामध्ये वर्तनात्मक उद्दिष्टांसंबंधी योग्य प्रकारे शंका समाधान घेतले जाते. इतर मार्गही करारानुसार अध्ययनासाठी शोधले जातात. करारानुसार अध्ययनार्थींच्या काही कृत्या सुचविल्या जातात. यानंतर अध्ययनार्थीला अध्ययनाचे स्वयं व्यवस्थापन करावयाचे लागते. अध्ययन करार केल्यामुळे अध्ययनार्थी आणि मूल्यमापक हा दोहोंना फायदा होतो. अध्ययनार्थीला अधिक लाभ होणार असेल तर अध्ययनार्थी मूल्यमापकाच्या मार्गदर्शकानुसार कोणताही बदल करारात करण्यास तयार असतो. मात्र अध्ययनार्थींच्या अध्ययनातील स्वायत्तता, समर्थता आणि नियंत्रण ह्याला मदत असल्याने अध्ययनार्थीस आत्मविश्वास, स्वावलंबी तयार होतात. वैयक्तिक अनुभव हे स्वयं विकासाला मदत करतात. अध्ययनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. आजीवन अध्ययनासाठी उपयुक्त ठरते. 6वा मुद्दा आहे अध्ययनाचे स्वयं व्यवस्थापन. स्वयंनिर्देशित असल्यामुळे अध्ययनाचे व्यवस्थापन स्वतः शिकण्यालाच करावे लागते. हे व्यवस्थापन करारानुसार होत आहे किंवा नाही हे स्वतः पडताळणे येथे अभिप्रेत आहे. मात्र हे करत असताना एकट्यानेच करावे असे नाही तर त्याला इतरांचा सल्ला घेण्याचे स्वातंत्र्य असू शकते. मात्र स्वयंनिर्देशित अध्ययनात काही अडथळे येऊ शकतात. उदाहरणार्थ स्वयंनिर्देशित अध्ययनाची माहिती नसणे, शिक्षकांचा जरुरीपेक्षा जास्त हस्तक्षेप होणे, स्वयंशिस्त नसणे. 7वा आहे विमर्शन आणि अध्ययन. विमर्शन ही एक उपयुक्त वैचारिक प्रक्रिया आहे. विमर्शनामुळे स्वतःविषयक आणि सामाजिक जागृती निर्माण होते. प्रौढ शिक्षणाचे विमर्शन हे आधारभूत तत्त्व मानले जाते. विमर्शन हे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक ह्यामधील अंतर दूर करण्यास मदत करते. तसेच स्वयं अध्याय आणि 6 अध्यायांच्या मदतीने करावयाच्या मूल्यमापनासाठी विमर्शनामुळे चालना मिळते. मात्र यामध्ये काही समस्या येऊ शकतात. विद्यार्थ्यांचे अपूर्ण
उद्बोधन प्रशिक्षकाचे संपूर्ण उद्बोधन किंवा शिक्षणक्रमात कृतीची जोड नसणे, विमर्शनासाठी आवश्यक वेळ उपलब्ध नसणे, उदाहरणार्थ डायरी, पत्र लिहिणे, चर्चा, दृक व इतर माध्यमे ह्यांचा समावेश करणे. 8. मूल्यमापन आणि अध्ययनाची विश्वासार्हता. स्वनिर्देशित अध्ययन घडले किंवा नाही हे पडताळण्यासाठी मूल्यमापनाचे स्वयंमूल्यमापन, सहाध्यायींनी केलेले मूल्यमापन आणि ग्राहकांनी केलेले मूल्यमापन असे 3 प्रकार होतात. एकापेक्षा जास्त पद्धतीने मूल्यमापन करणे हे अधिक चांगले. 9. स्वयंनिर्देशित अध्ययनाचे चिकित्सक संयोजन करणे. या सर्व पायऱ्यांवरून हे स्पष्ट होते की स्वयंनिर्देशित अध्ययन हा कार्यक्रमाची नेहमीपेक्षा अभ्यासापेक्षा वेगळ्या प्रकारे आणखी करावी लागते. ते शिक्षक केंद्रीय आहे. त्यामुळे वेळोवेळी ह्या विद्यार्थी केंद्रीपणा चिकित्सकपणे तपासला पाहिजे. अशा प्रकारे स्वयंनिर्देशित अध्ययनाला चालना देण्यासाठी प्रशिक्षणाच्या विविध टप्प्यातून जावे लागते. स्वयंनिर्देशित अध्ययनाची प्रक्रिया ही व्यावसायिक विकासाकडे नेण्याची प्रक्रिया असते. त्यामुळे स्वतःमधील बदल अपेक्षित असतो. शिक्षक वर्तन नियंत्रण. एक व्यावसायिक म्हणून स्वतःतील संपूर्ण बदलाची प्रक्रिया कशी घडते यातील एक प्रतिमान मांडण्यात आलेले आहे. घुगरे सुहासिनी 2001 यांनी उद्धृत केल्याप्रमाणे त्या प्रतिमानानुसार व्यावसायिक विकासाचे 3 ध्रुव असतात. 1. ध्येय निर्मिती. 2. स्वयंमूल्यमापन. 3. वस्तुनिष्ठ मूल्यमापन. हे 3ही ध्रुव परस्परांशी संबंधित असतात. ते पुढील आकृतीमध्ये दिलेले आहे. शिक्षक म्हणून आपण कसे व्हायचे आहे, कसे शिकवायचे आहे, ध्येय निर्मिती. तसेच शिक्षक म्हणून आपण कसे आहोत, कसे शिकवते हे स्वयंमूल्यमापन. शिक्षक म्हणून आपण इतरांना कसे दिसतो, कसे वाटतो, आपले अध्यापन इतरांना कसे दिसते म्हणजे वस्तुनिष्ठ मूल्यमापन. प्रथम आकृतीतील 3ही घटकांविषयी माहिती पाहूया. ध्येय निश्चिती. शिक्षक म्हणून आपण कसे व्हायचे आहे, कसे शिकवायचे आहे हे निश्चित करणे म्हणजे शिक्षकाने स्वतःसाठी ठरविलेले ध्येय होय. शिक्षकांच्या चांगल्या व परिणामकारक अध्यापनाविषयी काही कल्पना असतात. याविषयी शिवाय शालेय शिक्षण घेत असताना किंवा प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करीत असताना काही आदर्श शिक्षक त्यांनी पाहिलेले असतात. त्यावरून आदर्श शिक्षकाविषयी त्यांच्या ह्या कल्पना साकार होतात. अध्यापनाविषयीचे कार्यपद्धती यांविषयीच्या काही श्रद्धा त्यांच्या मनात रूढ होत जातात आणि त्यानुसार मला असा एक चांगला किंवा आदर्श शिक्षक व्हायचे आहे हे ध्येय ठरविले जाते व त्यानुसार त्यांचे प्रयत्न धडपडत असते. पण हे करीत असताना स्वतःला काही वेळेला नकळत का होईना किंवा हेतुपुरस्पर आत्मपरीक्षण करावे लागते व साहजिकच स्वयंमूल्यमापनाकडे जावे लागते. स्वयंमूल्यमापन या शब्दावरून हे स्पष्ट होते की ते स्वतः केलेले मूल्यमापन आहे. असे आत्मपरीक्षण करीत असताना शिक्षकाने स्वतःकडे त्रयस्थ भूमिकेतून पाहिले पाहिजे. मी एक शिक्षक म्हणून कसा आहे, मी माझे परिणामकारक पोहोचवू शकतो का, माझ्या अध्यापनाविषयीच्या सर्व शंका दूर झालेल्या आहेत का याची उत्तरे शोधण्यासाठी स्वतःच्या वर्तनाचे निरीक्षण अभिप्रेत आहे. त्यातून स्वतःच्या उणिवांचाही शोध होऊ शकतो. व 3 आहे वस्तुनिष्ठ मूल्यमापन. यामध्ये शिक्षक अध्यापन वर्तनाचे निरीक्षण हे इतरही सहकारी करीत असतात. त्यामध्ये मुख्याध्यापक, इतर अध्यापक, सहकारी शिक्षक, पालक, पर्यवेक्षक, शासकीय अधिकारी, विद्यार्थी यांचा समावेश असतो. हे मूल्यमापन त्यांच्याकडून व्यक्त व अव्यक्त अशा स्वरूपात वर्तनाचे किंवा व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन केले जाते. स्वयंमूल्यमापनापेक्षा हे मूल्यमापन त्रयस्थांनी केलेले असल्यामुळे ते अधिक वस्तुनिष्ठ असण्याची शक्यता आहे. स्वयंनिर्देशित अध्ययनार्थींची प्रक्रिया समजावून घेतल्यानंतर स्वयंनिर्देशित अध्ययनासाठी स्वयंअध्यापन साहित्य हे अधिक उपयुक्त ठरते. स्वयंअध्यापन साहित्याची रचना समजावून घेणे आवश्यक आहे. उपघटक 5. स्वयंनिर्देशित अध्यापन साहित्य आणि रचना. स्वयंअध्यापन साहित्याचे तात्विक अधिष्ठान.
अध्ययन उपपत्ती अध्यापन कसे घडते याबाबत वर्णन करताना ते अध्यापन उपपत्ती परिणामकारक ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्यासाठी कसे करायचे याबाबतचे नियम घालून देतात. दूरस्थ शिक्षणातील अध्ययन स्वतंत्र कृती आहे. हे अध्ययन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैचारिक कार्यावर अवलंबून असते. याचा अर्थ असा नाही की दूरस्थ विद्यार्थ्याला मार्गदर्शनापासून हिरावून घेतले जाते. विद्यार्थ्याला लिखित, साहित्य, ऑडिओ कॅसेट, व्हिडिओ कॅसेट, संपर्क सत्राद्वारे मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक विद्यार्थी त्याच्या विकसित झालेल्या बोधात्मक संरचनेनुसार माध्यमाची निवड करून आपले अध्ययन पूर्ण करतो. म्हणजे दूरस्थ पद्धतीने मध्ये अध्ययनकर्त्याला काही प्रमाणात अध्यापकांची आणि अध्ययनकर्त्यांची असा दोन्ही भूमिका कराव्या लागतात. त्यासाठी अध्ययन उपपत्ती महत्त्वाच्या आहेत. अध्ययन उपपत्तीमध्ये कृती करण्यासाठी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा उगमही अध्यापन पद्धतीमधूनच झालेला आहे. स्वयंअध्यापन साहित्य या उपपत्तीवर आधारलेले असले तर ते जास्त परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. बाथ जे यांनी 1979 मध्ये अध्ययन अध्यापनाच्या विविध पद्धतींचा पद्धतशीरपणे शोध घेतला. स्वयंअध्यापन साहित्यास उपयुक्त प्रतिमाने सांगितले आहेत. त्यांच्या मते खालील 7 अध्यापन प्रतिमाने हे दूर शिक्षणाला लागू पडतात. 1. स्किनरचे वर्तन नियंत्रण प्रतिमान. 2. टॉथ-कॉस्चे यांचे लिखित संप्रेषण प्रतिमान. 3. असुबेलचे अग्रसंघट प्रतिमान. 4. संरचनात्मक संप्रेषण प्रतिमान. 5. ब्रुनरचे शोध अध्ययन प्रतिमान. 6. रॉजलचे अध्ययन सहाय्यक प्रतिमान. 7. गॅनेनचे सर्वसामान्य अध्यापन प्रतिमान. बाथ जे यांच्या मते एक दूरस्थ अध्ययनासाठी शोध घेण्यात आलेली सर्व प्रतिमाने योग्य आहेत. 2. या विविध प्रतिमानांच्या आधारे विकसित केलेले स्वयंअध्यापन साहित्य द्विमार्गी संप्रेषणासाठी आधारभूत ठरू शकते. 3. काही प्रतिमानांची रचना स्किनर, गॅथे, टॉथ-कॉस, असुबेल संरचनात्मक संप्रेषण निश्चित असल्यामुळे त्यांचा वापर दूरस्थ शिक्षणासाठी सहजासहजी होऊ शकतो. 4. विशिष्ट बदल केल्यास ब्रुनर व रॉजर्सचे प्रतिमानही दूरस्थ शिक्षणासाठी उपयुक्त ठरू शकते. 5. प्रतिमानांचा अभ्यास करून नवीन आकृतिबंध विकसित केले तर दूरस्थ शिक्षण प्रणालीमध्ये बदल होतो. यावरून हे प्रतिमान महत्त्वाचे ठरतात. स्वयंअध्ययनाच्या स्वयंअध्ययन साहित्य प्रकार अभ्यासनासाठी विविध अध्ययन कौशल्ये लागतात. त्यात प्रामुख्याने वाचन, लेखन, निरीक्षण या कौशल्यांचा समावेश आहे. उपघटक 6. दूर शिक्षणातील संज्ञापनाचे विविध प्रकार व रचना. 1. प्रमुख संज्ञा द्विमार्गी प्रतिमान. अध्ययन पुरस्कृत करणे. 3. संभाषण. 4. निर्णय घेणे. 5. उपदेशात्मक संभाषण. 6. टी गट व आंतरक्रिया. 7. दूरध्वनीद्वारे अध्यापन. 8. प्रक्रियेचे पृथक्करण. 9. वैयक्तिक मार्गदर्शन. 10. निरीक्षण. दूरशिक्षणात संज्ञापन ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. दूरशिक्षणात प्रत्यक्ष व दूर या दोन्ही मार्गांनी घडणाऱ्या संज्ञापनाशी आपला संबंध येतो. मुद्रित शब्द हे दूरशिक्षणातील अतिशय महत्त्वाचे माध्यम होय. हे पारंपरिक पत्रव्यवहाराचे कार्यक्रम असतात तसे मुक्त विद्यापीठातील कार्यक्रमाचे बहुमाध्यमाद्वारे उच्च प्रतीचे सादरीकरण यालाही लागू पडते. रेडिओ, दूरदर्शन व व्हिडिओ टेप यासारखे दूरमाध्यमे ही पूरक म्हणून वापरली जातात. 2. द्विमार्गी प्रतिमान. होमवर्क यांच्या मते व्यक्तीने स्वतः शिकणे हा शिक्षणाचा गाभा आहे. त्यांच्या मते दूरशिक्षण हे शिक्षणाचे सुयोग्य प्रतिमान आहे. विशेषतः ते व्यक्तिगत अध्ययनासाठी अधिक योग्य आहे. यामुळे पारंपरिक फेस टू फेस शिक्षण पद्धतीवर अवलंबून न राहता अध्ययनार्थी हा त्यांच्या वैयक्तिक कामावर अवलंबून असतो. दूरच्या अध्ययनार्थ्यांना इतर अनेक पूरक सुविधांची निवड करता येते. उदाहरणार्थ रेडिओ व दूरदर्शन कार्यक्रम, दृक व श्राव्य ध्वनिफीत, दूरध्वनी, संगणक व संपर्क सत्रातील अध्यापन
परंतु अध्ययनाची किंवा शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्याची जबाबदारी अध्ययनार्थींवरच असतो. अध्ययनार्थी हा स्वयं अध्ययनात किती स्वतंत्र अभ्यासात गुंतलेला असतो. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वयं अध्ययन करणारा अध्ययनार्थी हा एकटा नसतो, तर त्याच्याबरोबर प्रशासक व लेखक, माध्यम निर्माते, शिक्षक, मूल्यमापक, शिक्षणतज्ज्ञ, सल्लागार इत्यादी लोकांचा संघ असतो. परंतु या सर्व लोकांचे पूरक कार्य हे स्वयं अध्ययनाला पूरक असे असते. होमबर्ग यांच्या मते संभाषणाच्या या पद्धतीचा आराखडा म्हणजे द्विमार्गी प्रतिमानातील संभाषण हे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील दूरध्वनीवरील किंवा लिखित स्वरूपातील आंतरक्रियेच्या स्वरूपात असते व त्यातील इतर लोक पूरक कार्यात असतात. अप्रत्यक्षपणे हे संभाषण अभ्यासविषयक सादरीकरणातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते व या मार्गी एकमार्गी वहनामुळे विद्यार्थ्याला विषयाची चर्चा ही स्वतःशीच करावी लागते. अशा प्रकारे हे संभाषण खरे व अभिरूपक या दोन्ही प्रकारचे असते. अभिरूपक संभाषण हे फक्त पाठाच्या अभ्यासामुळे घडलेले अंतर्गत संभाषण असते, तर तो अभ्यासक्रम तयार करणारे व विद्यार्थी यांच्यातील एक संघर्ष असतो. ह्या संभाषणाची निर्मिती ही अभ्यासक्रमाच्या सहज वाचनीय व सोप्या सादरीकरणाची केलेली जाते. तसेच यात लेखक हा स्वतःला मी किंवा आम्ही व विद्यार्थ्याला तुम्ही असे संबोधतो. विद्यार्थ्याला माहीत असलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा, सूचनांचा व संदर्भांचा समावेश यात होतो. या सादरीकरणातून विद्यार्थ्याला प्रेरणा मिळते व परिणाम समजतो. विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाशी त्याचा संबंध येतो व विचार शृंखला अखंडित राहते. आवृत्ती आणि स्वयं तपासणीसाठी स्वाध्याय ह्यांचाही संबंध अभिरूपक संभाषणाशी येतो. होमबर्गच्या मते येथे उपदेशात्मक संभाषणाचे दोन प्रकार आहेत. एक खरे संभाषण, दोन अभिरूपक संभाषण. या प्रकाराचे पुढील प्रकारे वर्गीकरण करता येते. मार्गदर्शक उपदेशात्मक संभाषण म्हणजे खरे संभाषण. पत्रव्यवहाराद्वारे संभाषण म्हणजे लेखी मुद्रित शब्द, दूरध्वनीद्वारे नेहमी वापरत असलेली ध्वनी शृंखला व व्यक्तिगत संपर्काद्वारे संपर्क सत्राच्या माध्यमातून. दुसरा आहे अभिरूपक संभाषण. पाठाच्या अभ्यासातून होणारे अंतर्गत संभाषण किंवा संभाषणातील सादृश्य अभ्यासक्रम लेखकाच्या संभाषणात्मक शैलीचा झालेला परिणाम. तिसरा आहे पत्रव्यवहाराद्वारे अध्यापन. स्वीडनच्या जॉन ए बाथचा संबंध मुख्यतः पत्राद्वारे किंवा दूरशिक्षणातील द्विमार्गी प्रतिमानांशी जोडला जातो. शिक्षणाच्या औद्योगिकरणामुळे पत्राद्वारे शिक्षण हे लोकशिक्षणाचे माध्यम बनले आहे. दूरशिक्षणात प्रामुख्याने व्यक्तिगत अभ्यासाचा समावेश होतो. अभ्यासक्रम, लेखक, संपादक, शिक्षक अभ्यासक्रम हे तयार करणे या सर्व अनुभवांचा त्यांच्यावर परिणाम पडतो. त्यामुळे त्याला असे वाटते की शिक्षक अध्ययनार्थींच्या समस्या निराकरणात भाग घेऊन रचनात्मक टीका करून त्यांना प्रोत्साहन देऊन प्रेरणा देतात. त्यांच्या असेही लक्षात आले आहे की पोस्टाद्वारे द्विमार्गी संभाषणाची वृत्ती जवळजवळ कमी होत आहे. पत्राद्वारे संभाषणात विद्यार्थ्यांना जे स्वाध्याय सोडवायचे असतात त्यांच्याशी शिक्षकाचा संबंध असतो. दूरशिक्षणात अध्ययनार्थींच्या कार्यात उल्लेखनीय सुधारणा घडून येण्यामध्ये शिक्षकाच्या प्रतिसादाचा किंवा मताचा फार मोठा वाटा असतो. दूरशिक्षणात शिक्षकाचे मत एक अध्यापनशास्त्रीय भाग असतो. स्किनर, रॉथकॉप, असुबेल, ब्रुनर, राजर्स यांच्या इत्यादींच्या प्रसिद्ध अध्यापन प्रतिमानांवरील जॉन ए बाथने केलेल्या पृथक्करणाच्या उल्लेखनीय कार्यात त्यांनी आणखी दोन अध्यापन प्रतिमाने सुचविली आहेत. एक म्हणजे विशिष्ट निश्चित ध्येय अध्यापनावर कडक नियंत्रण दर्शविणारे प्रतिमाने. दोन विशिष्ट ध्येयाच्या अध्ययनावर कमी नियंत्रण ठेवणारी प्रतिमाने. चौथा आहे दूरध्वनीद्वारे अध्यापन. स्वयंअनुदेशन, व्यक्तिगत अध्ययन व दूरस्थ शिक्षण यामध्ये मानवी माध्यम हे मानवाचे महत्त्वाचे कार्य करते. मानवी माध्यम ही कदाचित विचित्र संज्ञा वाटेल, पण बऱ्याच वेळा लोक मध्यस्थीने अध्ययन करतात. जरी ते दूरशिक्षण पद्धतीला शिकत असले तरीही ते काही व्यक्तीमार्फत
शिकतात. हा संबंध प्रत्यक्ष असतो किंवा नसतो. अध्ययनार्थींच्या दूरध्वनीद्वारे शिक्षकांशी संपर्क साधू शकतात. सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये हीच पद्धत आहे. भारतातही इलेक्ट्रॉनिक संज्ञापन तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे व त्यामुळे दूरध्वनीद्वारे अध्यापन करणे शक्य होईल. दूरध्वनीद्वारे व्यक्तीशी संपर्क साधल्याने अध्ययनार्थीला पुढील प्रकारे मदत होते. 1. प्रोत्साहन व पाठिंबा मिळतो. 2. उपायात्मक शिकवण मिळते. 3. प्रेरणादायक अध्यापन होते. व्यावहारिक अध्यापनाला मदत होते. 4. पर्याय निवडण्यास सल्ला मिळतो. 5. मुद्दा लक्षात घेऊन मत मांडण्यास मदत होते. 6. शिक्षकाशी संज्ञापन करण्यास मदत होते. दूरध्वनीद्वारे अध्यापन. दूरध्वनीद्वारे हे अनुदेशन या संज्ञांमध्ये बऱ्याच गोष्टी समावेश होतो. त्यातून पुढील गोष्टींचा बोध होतो. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवताना मुद्रित साहित्याचा कमीत कमी वापर व अनुदेशनात्मक दूरध्वनीचा जास्तीत जास्त वापर करून शिकविणे. परिसरात शिकवले जाणारे अभ्यासक्रम हे दूरध्वनीद्वारे विद्यार्थी शिकतात. काही वेळा विद्यार्थ्यांना पत्राद्वारे साहित्य पाठवून किंवा दूरसंमेलनाद्वारे शिकवले जाते. पत्राद्वारे साहित्य पाठवून अभ्यासक्रम शिकविण्यासाठी किंवा त्यासाठी रेडिओ, टीव्ही इत्यादी पूरक माध्यमे वापरली जातात. दूरध्वनीद्वारे अभ्याससत्र पुरविले जाते. दूरध्वनीद्वारे संज्ञापन हा अध्यापनातील काही अभ्यासक्रमात अविभाज्य भाग असतो. उदाहरणार्थ, दूरध्वनीवरील विद्यार्थ्यांच्या प्रश्नानुसार दूरदर्शनवरून प्रत्यक्ष सादरीकरण केले जाते. बऱ्याचदा ही प्रश्नोत्तरे हवेतच असतात. दूरच्या अध्ययनार्थींनी मुद्रित साहित्याच्या आकलनाच्या संदर्भातील समस्यांसाठी अभ्यासक्रम लेखक किंवा शिक्षकाशी दूरध्वनीवर व्यक्तिशः साधलेला संपर्क याचा समावेश होतो. दूरस्थ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याच्या किंवा समस्यांच्या संदर्भात सल्ला विचारण्यासाठी शिक्षकांशी दूरध्वनीवरून साधलेला संपर्क. शिक्षण व प्रशिक्षणात दूरध्वनीच्या माध्यमातून होणारे संज्ञापन अनेक प्रकारची कार्य करते. 1. दूरध्वनीमुळे तत्पर व आंतरक्रियात्मक संपर्क साधला जातो व त्यामुळे दूरस्थ विद्यार्थ्यांची एकटेपणाची भावना कमी होते. 2. प्रत्याभरण लवकर मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला या माध्यमाद्वारे प्रश्न किंवा शंका विचारता येतात. 3. दूर क्षेत्रात न मिळणाऱ्या अभ्यासक्रमाला पूरक म्हणून उपयोग होतो. 4. यामुळे प्रवास व जागा ह्या दोन्ही प्रश्नांवर मात केली जाते. 5. जेव्हा याचा वापर अनुदेशात्मक दूरसंमेलन कार्यक्रमासाठी होतो तेव्हा वेगवेगळ्या स्तरावरील अभ्यासविषयक मुद्रित साहित्याचे इतके प्रभावी अभ्यासक्रम लवकर, स्वस्त व सोप्या पद्धतीने तयार केले जातात. वेगवेगळ्या प्रकारे तयार केलेले अभ्यासक्रम शिकविण्यासाठी प्रत्येक संस्थेला हे एक माध्यम म्हणून उपयोगी पडते. 5. वैयक्तिक मार्गदर्शन. कार्ल रॉजर्स कामावर व अनिर्देशित सल्लाकार्याचे एक इतर पुरस्कर्ते यांच्यावर आधारित असलेले हे अनिर्देशित अध्यापन प्रतिमान आहे. कार्ल रॉजर्स व अनिर्देशित सल्लाकार्याचे पुरस्कर्ते यांच्या कार्यावर आधारित असलेले हे अनिर्देशित अध्यापन प्रतिमान आहे. परंतु रॉजर्सच्या मते होकारात्मक मानवी संबंध हे मानवाच्या वाढीस उपयुक्त ठरते. त्यामुळे अध्यापन हे विषय किंवा विचार प्रक्रियांच्या संकल्पनांऐवजी मानवी संकल्पनांवर आधारित असावे. अनिर्देशित अध्यापन अनुदेशकाच्या भूमिका ही मार्गदर्शकाची असते. त्याचे अध्ययनार्थींशी वैयक्तिक संबंध असतात व यांच्या वाढ विकासाला तो मार्गदर्शन करतो. या भूमिकेत अनुदेशक हा अध्ययनार्थींना त्यांचे अनुदेशन, इतरांशी असलेले संबंध व त्यांच्या जीवनविषयीच्या कल्पना तयार करण्याचे मार्गदर्शन करतो. या प्रतिमानानुसार अध्ययनार्थींचे हे स्वेच्छेने त्यांच्या अध्ययनाला जबाबदार असतात. त्यांचे यश हे अध्ययनार्थींची स्वेच्छा व कल्पनांमध्ये सहभागी होणाऱ्या व त्यांचे
एकमेकांशी संज्ञापन करणाऱ्या अनुदेशकावर अवलंबून असते. सामान्यपणे हे प्रतिमान विद्यार्थ्यांचे अध्ययन नियंत्रित करण्यापेक्षा ते वाढविण्यासाठी पुरवल्या जाणाऱ्या अध्ययन वातावरणाचे वर्णन करते. अनुदेशक हा अतिशय शांत असतो व तो निकालाची ताबडतोब अपेक्षा करत नाही. विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यावर या प्रतिमानांचा भर असतो. वैयक्तिक एकात्मता, परिणामकारकता व स्वतःविषयी खरा अभिमान निर्माण करणे व वाढविणे हे या प्रतिमानाचे प्राथमिक उद्दिष्ट असते. संबंधित उद्दिष्ट हे नवीन अवबोधांना प्रेरणा देण्याची, तपासणी करण्याची व त्यांचे मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारे वातावरण निर्माण करते. स्वतःच्या जीवनात समर्थपणे काम करण्याच्या क्षमतेला अनिर्देशित सल्लाकार्यात महत्त्व दिलेले असते, असे रॉजर्सचे मत आहे. या प्रकारचे अनुदेशन हे विद्यार्थी केंद्रित असते व सुविधा पुरविणारा अनुदेशक हा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहत असतो. अनेक अनुदेशक हा मदतीच्या भावनेने व दयाळू अंतःकरणाने सर्व विचार व भावनांचा स्वीकार करतो. आपल्याला एखाद्या विषयीची प्रभावी ज्ञान व आकलन या सल्लाकार्यामुळे होते. या प्रतिमानात पुढील टप्पे आढळतात. 1. कोणती मदत करावयाची ती ठरविणे. यामध्ये अनुदेशक हा भावना मुक्तपणे व्यक्त करण्यास प्रोत्साहन देतो. 2. समस्येचे शोधक करणे. विद्यार्थ्याला समस्येची व्याख्या करण्यास प्रोत्साहन दिले जाते. अनुदेशन हा त्याच्या विचार स्वीकारावरून त्यांचे स्पष्टीकरण करतो. 3. मर्मदृष्टी विकसित करणे. अध्ययनार्थी समस्येची चर्चा करतो. अनुदेशक हा अध्ययनार्थींना पाठिंबा देतो. 4. आयोजन व निर्णय घेणे. विद्यार्थी तत्परतेने निर्णय घेण्याचे आयोजन करतो व अनुदेशक हा त्यातील योग्य निर्णयाचे स्पष्टीकरण करतो. 5. एकात्मता. विद्यार्थ्याला पुढील दृष्टी मिळते व तो अधिक विधायक कृतीचा विकास करतो. शिक्षक हा पूरक कार्य करतो. दूरशिक्षण पद्धतीत विविध अभ्यास केंद्रावर होणाऱ्या संपर्क सत्रांमधील प्रत्यक्ष अनुदेशनात या प्रतिमानांचा उपयोग होतो. 6. टी गट आंतरक्रिया. प्रयोगशाळा ही प्रशिक्षणाच्या प्रतिमानांवर हे प्रतिमान अवलंबून आहे. हे प्रतिमान कर्ट लेविन व इतर समाज मानसशास्त्रज्ञांनी 1947 मध्ये विकसित केले. टी गट व प्रक्रिया पृथक्करण यांच्याशी या प्रतिमानांचा संबंध जोडला जातो. टी गट हा सामान्यतः 10 ते 12 व्यक्तींचा असतो. हे प्रतिमान म्हणजे प्रयोगशाळा प्रतिमान प्रशिक्षण प्रतिमानाचा आत्मा आहे. अरचित अध्ययन स्थितीत हे प्रतिमान गटासमोर ठेवले जाते. प्रयोगशाळा प्रशिक्षण हे प्रामुख्याने वेगवेगळ्या सामाजिक संबंधांना विद्यार्थ्याला आलेले अनुभवावरून अवलंबून असते. त्याचा हेतू अभिवृत्तीवर प्रभाव पाडून मानवी आंतरक्रियांचे अध्ययन करण्याची क्षमता विकसित करणे हा असतो. टी गट हा व्यक्तिगत वर्तनावर, समूह गतिशीलतेवर तसेच त्यांच्या विकासावर प्रकाश टाकतो. गटातील घटक अध्ययनार्थी म्हणून व्यक्तिशः भाग घेतात व त्याच वेळी विषय आकलनासाठी एकमेकांना मदतही करतात. गटाच्या तत्पर अनुभवातून अध्ययनासाठी माहिती मिळते. बऱ्याच वर्षांपासून गट हे अनुदेशन पद्धतीचे भाग असले तरी त्यांची भूमिका अध्ययनाच्या माध्यमापेक्षा प्रशासकीय घटक म्हणून अधिक आहे. या अध्ययन गटापेक्षा प्रशिक्षण गट हे वेगळे आहेत हे दर्शवणाऱ्या 6 आवश्यक स्थिती म्हणजे अटी शेइन व बेनिस यांनी सुचवल्या आहेत. 1. सर्व घटकांवर प्रकाश. 2. प्रत्याभरण. 3. उत्साह वाढवणारी वेळ. 4. मानसिक सुरक्षितता. 5. निरीक्षकाची भूमिका. 6. बौद्धिक आराखडा पुरविणे. प्रयोगशाळा प्रशिक्षण प्रतिमानात पुढील 4 मूलभूत घटक आढळतात. 1. ध्येय, नेतृत्व, कामाचे टिपण इत्यादी घटकांचा समावेश असलेली स्थिती. 2. गटाच्या वाढीसाठी उद्बोधन. 3. अनुभव व प्रत्याभरणाच्या आकडेवारीचे पृथक्करण. 4. निरीक्षकांची भूमिका घेणे व करणे.
संबंध व त्यामुळे भोवतालच्या बदलांना योग्य प्रतिसाद व बदलानुसार परिवर्तनीय असण्याची क्षमता प्रयोगशाळा प्रशिक्षण प्रतिमानातून निर्णय केली जाते. ज्या परिसरात लोक राहतात व जेथे काम करतात तो परिसर हा आंतरवैयक्तिक संबंधांच्या प्रशिक्षणामुळे सुधारता येते व रचनेच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरते. या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू हे जरी सामाजिक असले तरी स्वतःविषयी संकल्पना, आत्मविश्वास व इतर सहकाऱ्यांबरोबर व्यक्तिगत कौशल्यांची आंतरक्रिया हा त्यांचा अंगभूत हेतू असतो. समवयस्करांमध्ये आंतरक्रियांसाठी हे प्रतिमान उपयुक्त आहे व दूरशिक्षणातही त्यांची मदत होते. या ठिकाणी पारिभाषिक शब्द दिलेले आहेत. पाठाचा सारांश पाहूया. दूरशिक्षणातील संज्ञापन ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. होमबर्गच्या मते व्यक्तीने स्वतः शिकणे हा शिक्षणाचा गाभा आहे. त्यांच्या मते उपदेशात्मक संभाषणाचे 2 प्रकार आहेत, खरे संभाषण आणि दुसरे अभिरूपक संभाषण. पाचच्या संबंधक प्रामुख्याने पत्राद्वारे संज्ञापन आणि किंवा दूरशिक्षण यातील द्विमार्गी संज्ञापनाशी जोडला जातो. इतर अनेक प्रतिमानांबरोबर तो दूरशिक्षणाची इतर 2 प्रतिमाने सुद्धा सुचवतो. दूरशिक्षणात दूरध्वनीद्वारे अध्यापन हा संज्ञापन प्रकार फार नजीकच्या भविष्यकाळात उपयोगी ठरेल. व्यक्तिगत मार्गदर्शन हे कार्ल रॉजर्सच्या कार्यावर आधारित असे अनिर्देशित अध्ययन गतिमान आहे. टी गटातील आंतरक्रियांचे प्रतिमान हे प्रयोगशाळा प्रशिक्षण प्रतिमानांवर आधारित आहे व त्याचा विकास कर्ट लेविन व इतर समाज मानसशास्त्रज्ञांनी केला आहे. हे प्रतिमान व्यक्तिगत वर्तन, समूह गतिशीलता व त्यांचा विकास यावर प्रकाश टाकते. अधिक वाचनासाठी येथे पुस्तके दिलेली आहेत. धन्यवाद.